एका बाजूला अनेक अवैध बांधकामे जी आहेत ती न्यायालयानं सांगून सुद्धा ती काढली जात नाहीत. शासन त्यावर अनेकदा दुर्लक्ष करताना पाहायला मिळतं. मात्र गोरगरीब शेतकऱ्याने जर का एखादी शेती केली, एखाद्या वन विभागाच्या हद्दीमध्ये शेती केली, तर मात्र ती काढून टाकली जाते. आणि असाच प्रकार कोल्हापुरात घडला आहे. कोल्हापूरच्या भदरगड तालुक्यातल्या मेघोली या गावामध्ये काही शेतकऱ्यांनी आपली जमीन जी आहे ती वन विभागाच्या हद्दीमध्ये केली. मात्र ऐन पावसाळ्यामध्ये यांनी केलेली शेती या वन विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी पेरलेलं पीक असेल ते उकरून टाकलं. JCB लावला त्याच्यावर. ते राहत होते जनावरांसाठी जे कूप केलेला होता तो सुद्धा JCBनं फाडून टाकला. इतकं भयानक वास्तव जे आहे ते मेघोली गावामध्ये. आणि मी सगळी तीच वास्तवता जी आहे ती आपण दाखवतो. ही सगळी तीच दृश्य आहेत ज्या ठिकाणी या शेतकऱ्यांनी आपली जमीन कसलेली होती, जे गेल्या अनेक वर्षांपासून वाडवडिलांपासून आपली जमीन या ठिकाणी कसत होते. ही आपण दृश्यसुद्धा आपण पाहतोय. बैलगाडी जी आहे ती या ठिकाणी पाहतोय. या बैलगाडी असली तिथं काही जनावरं जी आहेत ती त्यांनी सांभाळलेली होती. त्याचबरोबर या सगळ्यांसाठी एक कोप देखील मारलेलं होतं. त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली त्यावेळेस हे सगळे काढून टाकलेलं जे लाकूड असेल, खापऱ्या असतील ते आपण पाहतोय. त्याचबरोबर परिस्थिती जर पाहिजे झाली तर या शेतकऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी आणलेले तेल, मीठ, चटणी हे सुद्धा अगदी सगळं अस्ताव्यस्त जे आहेत ते पडलेलं पाहायला मिळते. पत्रे जे आहेत ते आपण पाहतोय. खरं तर सगळे पत्रे बाजूला काढून टाकलेले आहेत. आणि खरं तर एक अमानुष पद्धतीनंच खरं तर ही कारवाई म्हटलं तर चालेल. कारण ऐन पावसाळ्यामध्ये वन विभाग असेल किंवा इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं अतिक्रमण काढण्याचा अधिकार कोण दिला असं प्रश्न जो आहे ते सामाजिक कार्यकर्ते उठवताना पाहायला मिळतात. आपण हे सगळे नागरिक असेल त्यांच्याशी संवाद देखील साधू की काय नेमकी परिस्थिती होती, कधी काढलं हे सगळं आणि कोण कोण होतं तुम्ही ज्यावेळी हे बघा, हे काढत्या वेळी म्हणजे आमच्या आई घरी होती. मी दुसऱ्याच्या कामाला गेलतो. मला संध्याकाळी आल्यानंतर इथं अचानक बघल्यानंतर हे असं अचानक झालं म्हणून तरवा बघला, घर पडलेलं बघलं. तसं मला चक्कर मारली आणि 2 वेळाच मी आराडल्यावर पाठीमागून माझी 5-6 जणं आमच्या गावची पोरं आलीत आणि म्हणाले धुळापाणी हे काहीतरी बघून काहीतरी केलं म्हणालेत. आणि ती पळत आली, तिथनं मला उचलून घरी नेलं. त्याच्या आधी आमची आई आरड बोंब करत इथं आली. घर पाडत्या वेळी अशी घरावर पालती पडली, त्यावेळी तिच्या पायावर खापरी पडल्यानंतर मग इथं ती तरव्यात लोळा लागली. लोळत असताना देखील त्यांच्याने आईला इथं तोंडात पाणी ओतलं. जीव गेला त्यावेळी तोंडात पाणी ओतलं आणि इथनं पाठीमागा म्हणजे आई आता मला पूर्ण आईला विचारलं तू काय केलंस, कसं तू काय विचारलंस का, तू पाड नको असं काय म्हणालीस काय. तर ते म्हणाले तुझ्या तरव्याला आम्ही काय करत नाही, तरवा बिरवा काय उचपत नाही, तू आजी जा आणि घरी जा असं म्हणून सांगले. आणि पोरगं माझं अपंग होतं, ते पोरग्याला दार लावून आई घरी ठेवून आली आणि इथं एकटी तरव्यात लोळत होती. त्या ठिकाणी जर आई मेली असती काय झालं असतं तर ह्याला हे फॉरेस्ट खातं जबाबदार होतं का. मग मी काय म्हणतो, मला तुम्ही जर आधी दखल दिली असती. आमचं वडील कित्येक वर्षापासून वडील करत गेलं. वडील आता आमचं 25 वर्ष झाले मेले, वारल्यानंतर मी आता त्यानंतर 25 वर्षानंतर मीच आता सतत शेती करत आहे. एक पोरगा अपंग आहे, मालकीन आता आजारी आहे. वर्ष झालं मी घेऊन फिरत आहे मालकीनला दवाखान्यात, ह्या दवाखान्यात त्या दवाखान्यात असं करत आता ऑपरेशन केले आणि घरी पडून आहे. ते असं असताना देखील ह्या पावसाळ्या दिवसात अचानक त्यांनी घर पाडलं. माझी बैल मी ह्या घरात बांधत होतो बैल. ह्या पोरासाठी दुधाला एक गाय आणि एक वासरू होतं. घर पाडल्यानंतर रात्रीची ढोरं आलीत हे बघलं सगळं ढोराने. आणि त्यापासून आता ढोरं बुजली. त्यापासून आता 4 ढोरं माझी बेपत्ता आहेत. जंगलात स्वतः का अद्याप आता हाताला लागाय नाहीत आणि ढोरं बेपत्ता आहेत. आणि ह्या आता हे बघा 312चं भात आता 500 रुपये किलो आहे. असं मी जवळजवळ 16-17 किलो भात आणि जवळजवळ 5 किलो नाचणे पेरलेले हे सगळं JCBने उद्ध्वस्त करून त्यांच्यानी JCBने असं ढीग लावून वर माती ओढले आणि सगळे वाटोळ लावून टाकले. ह्या पाच माझ्या आता ह्या कुटुंबाला 5 जण आहे आम्ही. ह्या कुटुंबाला मी काय घालायचो आणि काय करू आता. ह्या पावसाळ्याच्या दिवसात घर पाडलंय. घर पण मला बसायला दिलेलं नाही. आणि त्याने आता गाय म्हणजे माय ही झाडाबुडी आता पावसात राहायला लागले. त्यांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या आईला अशी झाडाबुडी ठेवलेली आहे का. तुम्ही मला सूचना द्यायची आधी, असं तुम्ही लेटर द्या, तुम्ही हे करा. माझ्या वडिलांना जर तुम्ही तिथं जर हे केलं नसतं, ह्या जमिनीत जर तुम्ही हे केलं नसतं तर आज आम्ही त्या वडील करत होतो त्या मार्गाने आम्ही पण आता करत आलो. नक्की नोटीस देणं खरंच तर गरजेचं होतं. किती तुमची होती का शेती इथं. आमच्या आई खाली येते. तुमचं पण असंच आहे काय. आमचं असंच केलं. हे भाऊ होता, अवधून होता. काय केलं त्यावेळेस त्यांनी. अचानक ते 40 ते 50 कर्मचारी आले. अचानक आले, काय दखल न देता त्याच्याने एखादं नोटीस वगैरे काय न देता
अचानक आले आणि अचानक म्हणले आम्ही आदल्या दिवशी आलेले ते म्हणले साताऱ्यावरून आलो आणि आम्ही सर्वे करायसाठी आलो. तर कुठला सर्वे साहेब करायचा होता, तर ते म्हणले कातळावरचा सर्वे करायचा आहे. दुसऱ्या दिवशी अचानक साहेब 40 ते 50 कर्मचारी आले आणि म्हणले तुम्ही आता इतके वर्ष केले हे याच्यानं बाहेर पडा आणि बाहेर जावा आणि असं म्हणले डायरेक्ट. आणि माझ्या मानेला धरलं, खाली वाकवलं आणि मला म्हणले तरवा इथला उचपून काढ, आम्ही तुला इथं आता करून देणार नाही असं म्हणले. आणि 40 ते 50 कर्मचारी आले आणि डायरेक्ट त्यांच्यानं असे म्हणले तुमचं आम्ही काय उद्ध्वस्त करीत नाही, तुम्ही घरात जावा आणि हे करा म्हणल्यावर मी साहेब तिथंच होतो उभा साईडला. तो वर्षाने त्यांच्यानं असं केलं की JCB पाठोपाठ आणली आणि 40 ते 50 कर्मचारी आले आणि JCB आणून डायरेक्ट उद्ध्वस्त नांगरून वगैरे पुरा नांगरून टाकले. नक्कीच. खरं तर तुमचं काय होतं, किती होती शेती, काय पेरलेलं, काय ते? तर त्यात नाश्ता केलेला, भात केलेला. त्यांच्यानी 8 दिवशी ती या जादूगर त्याला आम्ही भात लावलेलं, तरी पण त्यांच्यानी काय केलं, दुसऱ्याचं शाद JCB लावून उद्ध्वस्त केलं. नंतर 3 नंबरला माझं आल्यानंतर भात लावलेलं आहे. एक ठिकाणी कसं रान यसत्यात तसं जसं यसलं आणि थोडेजण ठेवाला, थोडेजण बाहेर टाकायला. त्या जाळीमध्ये भात सुद्धा आहे तिथं आणि सगळं नुकसान केलेलं आहे. तर ह्यानी पुढं यायचं नाही, तिथं आम्हाला हे केलेलं आहे. आणि ते माझं मांगर होता ती बी सर माझा इस्कडून सगळा टाकलेला आहे, रानोमाळ केलेला आहे सगळा. तर काय खरं परिस्थिती, कारण तुम्ही आता बघितलं सगळं काढून टाकले, तुम्ही आता काय करणार? इथनं पुढे शेती कुठं आहे तुमची? आता सर आम्हाला शेती नाही, पिढ्यानपिढी आमची ह्या धनगर वाड्यावर आम्ही वडील जे राहत आलं त्या ठिकाणी आम्ही पण राहत आलो. आणि हे अतिक्रम म्हणून हे आम्हाला पण माहीत नव्हतं. आमचं वडील हे मालकी म्हणून करत होते म्हणून आम्ही मालकी करत गेलो. आणि त्यानंतर हे वन विभागाची लोक 40-50 जण आलीत आणि अचानकच यांच्याने येऊन जे आमची पिकं होती ती उद्ध्वस्त करून टाकली. आणि आम्हाला न काय सूचना देता, काय नोटीस देता, नाही तर तुम्ही बाबा आमच्या अतिक्रममध्ये आहे तर आम्ही सर्वे केला, नाही तर तुम्ही अगोदर तुम्ही ही पिकं वगैरे करू नका, असं आम्हाला काही सूचना दिली नाही. आणि अचानकच येऊन या लोकांनी येऊन आमचं पीक वगैरे उद्ध्वस्त केलं. आमचं राहणं कठीण झालं आहे. आणि आम्ही शिक्षण आता आम्ही राहतोय लोकांच्या झोपडीतनंच राहतोय सर. आणि आता कसं आहे माहिती आहे, आमची शिक्षण नाही, आम्ही अडाणी लोक हे बघून ह्या लोकांनी आम्हाला येऊन उठवायचा प्रयत्न केला आहे. मग आम्ही जायचं कुठं? आम्ही धनगर समाजानं आमच्या मालकी हक्काचा आमच्या नावावर गुंठापर पण जागा नाही आहे, म्हणून आम्ही हे वडिलांच्याने आतापर्यंत मालकीचा हक्क म्हणून जे करत होते. मग आम्हाला माहिती नाही किती वर्ष तुम्ही किती वर्ष आम्ही आता कमीत कमी 50 ते 60 वर्ष झाले आम्ही करतोय. आणि त्याच्या अगोदर आमचं वाडवडील करतच आलेलं होतं. मग ह्याच्यानंतर यांच्याने असं केलं की या वन विभागावर कारवाई व्हावी आमची निश्चित मागणी तुम्ही आहे. अतिक्रमण केले ना, वन विभाग काय आता कारवाई करणार? तुम्ही अतिक्रमण आम्ही केलंय. अतिक्रम म्हणत नाही, आमचं वडील हे करत होतं मालकी म्हणून ते आम्ही करतो आणि त्यांनी लावलं की अतिक्रम म्हणून. आम्हाला हे माहिती नाही आहे. तुम्हाला सूचना द्यायला पाहिजे होती. आम्हाला सूचना द्यायला पाहिजे होती, आम्हाला काहीतरी नोटीस द्यायला पाहिजे होतं की बाबा तुम्ही अतिक्रममध्ये आहे जा आणि तुम्ही करू नका असं म्हणून त्यांनी सांगायला पाहिजे होतं. म्हणजे आम्ही त्याचा निर्णय काहीतरी केला असता ना. आम्हाला त्यातलं माहितीच नाही, मालकी म्हणून आम्ही आतापर्यंत करत आलो. आई खरं आता कुठं जाणार? पाऊस तर चालू आहे, शेती तुमची मग आता आम्हाला सरकारनेच कुठे ते ठेवायचं. जायचं कुठं ते तुम्ही आता निर्णय घ्या हो आमचा धनगराचा. आम्ही अडाणी लोक, म्हातारे माणसं, मला दिसत नाही. ते माझा मालक मरून 25 वर्ष झाली. त्याच्याने फोटो पण दाखविला मी त्या लोकांनी. मला नेऊन घरी नेऊन त्यांच्याने दाखवलं. तेव्हा माझा फोटो पुजलेला मी त्याला हातात दिला. माझा मालक मरून किती वर्ष झाली बघा. त्यांनी वाचवलेला आहे, बघितलेला आहे. आणि मला घरी नेऊन तुझ्या भाताला काय करीत नाही म्हणून सांगितलं. मला आता आम्ही जगत नाही बघा. तुम्ही याचा निर्णय घ्या. सरकारने डायरेक्ट आम्हाला तुमचे मालक शेती करत होते काही? वय वय आमचा पहिलं मालक करीत होता. मग मालक वारल्यावर आम्ही 2 वर्ष पट टाकली. किती वर्षापासून करत होता? आमचा 25 वर्ष झाली, 50 वर्ष झाली. आम्ही आता पोरगा करायला लागले 25 वर्ष झाली. मग आमचा मालक 50 वर्षापासून आमचा मालक कशीत होता. जमीन कसं? वय 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 आता नेलं सगळं खरं. आता सगळं नेलं. मग काय आमच्या पोरांचं काय ते तुम्ही बघा. आता निर्णय तुम्ही घ्या. आता आम्ही काय करायचं? नंतर डोस कापटून मरताव, औषध खाऊन मरताव. आम्ही काय बी त्या बाटल्या कसल्या याच्या उसावर मारतात ते खाऊन आम्ही मरताव. एका मनावर मारून 5 माणसं माझ्या घरी आहेत. सर मला म्हणायचं आहे की नाही, ह्यांच्याने अचानक येऊन न नोटीस देता वेळे म्हणजे बकऱ्याच्या कळपावर कसं बिबट्या हल्ल्या घालतोय तसं ह्यांच्याने आमच्यावर हल्ला केलेला आहे. त्या नियमाप्रमाणे त्या शासनाने दखल घ्यावी. तसंच वन प्राण्यांना सुद्धा त्रास आहे, तसा बी ह्यांचा बी वन खात्याचा आम्हाला सुद्धा त्रास आहे. पण ह्यांच्याने असं करू नये. आता हे आम्ही काय खायचं सगळं उपरून सगळं टाकलेलं त्यांच्याने सगळं सत्यानाश केलेला आहे सर. नक्कीच. खरं तर ही वस्तुस्थितीच म्हणावी लागेल. बुदरगडमधल्या मेघोली या धनगरवाड्यावरची सगळी परिस्थिती आहे. वन विभागाच्या हद्दीमध्ये हे सगळे शेती गेल्या अनेक वर्षांपासून कसून खात होते असं त्यांचं म्हणणं आहे.
आणि वन विभागानं कोणतीही नोटीस न देता कोणत्याही सूचना न देता ऐन पावसाळ्यात त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. महत्त्वाचं म्हणजे जी शेती होती, जे पीक होतं ते सुद्धा उकरून टाकलेलं आहे. त्यामुळे हे अत्यंत गंभीर अशी परिस्थिती आहे आणि याच्यावर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी असतील, जिल्ह्यातले मंत्री असतील यांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांना न्याय जो आहे तो मिळणं सुद्धा अपेक्षित आहे. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या सगळ्यांच्या आहेत. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.